राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाची
बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरिया जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम काय सांगू आता संतांचे उपकार 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 माझ निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती काय सांगू आता संतांचे उपकार 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 माझ निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती काय द्यावे त्याचे व्हावे उतराई काय द्यावे त्याची व्हावे उतराई काय द्यावे त्याची व्हावे उतराई काय द्यावे त्याची व्हावे उतराई देवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी सायाच करीते करुणी सायासच कविते करुणी सायासच कविते काय द्यावे त्याचे व्हावे उतराई काय द्यावे त्याची व्हावे उतराई काय द्यावे त्याचे व्हावे उतराई काय द्यावे त्याची व्हावे उतराई देवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी जीव थोडा तुका म्हण वत्स धेनु वेच चित्ती गावने वत्स धेनु वेच चित्ती तुका म्हण वत्स धेनु वेच चित्ती गावने वत्स धेनु वेच
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मज येती संभाळीत काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा विठाला 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 भगवान की जय महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठाला 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 ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रंथिता पुराण मुनिना मध्ये महाभारतम अद्वैतामृतवर्षिणी भगवतीमष्टादशाध्यायिनीं मंबत्वा मनुसंदधामि श्रीभगवद्गीते भवद्वेषिणीं मूकं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं यत्कृपातमह वन्दे परमानन्दमाधवम् आत्मगणेषु केदियास्तवन होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंद श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय धातु मुनिद्रे समागततिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो
संतांची दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार रंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत काय माझी वाणी मानेल संताशी रंजवी चित्ताशी आपुल्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा 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 या वार मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविती प्राप्त प्रसंगी प्रस्तुत या ठिकाणी विजयनिमित्त हा महोत्सव चाललेला आहे. हरिभक्तीपरायण गुरुवर्य किसन पडवळ गुरुजी यांच्या घरी हा कार्यक्रम आहे आणि हा अभंग आहे तो संत प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आहे. त्याच्यावर आपण थोडंसं विश्लेषण करायचं आहे. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय जावे जासी भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. अहो ज्यांनी 5वा वेद लिहिला बघा ज्यांच्यासाठी भगवंतानी जगाच्या मालकांना विमान पाठवलं ते तुकोबरा या अभंगातून पहिल्या चरणात लिहितात. त्या संतांचं माझ्यावर उपकार आहेत. 148 देशामध्ये या गात्यावरती तरुण मुलं PhD करतात. पण आम्ही म्हणत नाही, आमची मुलं म्हणू शकत नाहीत, आमच्या आई वडिलांचा उपकार आहेत. आमचे संत मंडळी कधी म्हणणार नाही की त्या तुकोबरायांचे आमच्यावरती उपकार आहेत, ज्ञानोबरायांचे आमच्यावरती उपकार आहेत. काय मग सेवा कशी झाली संजय महाराज अरे पण ज्ञानोबरायांची कृपा केली म्हणून सेवा केलीस. संत जर इथे जन्मालाच आले नसते
तर सर्वजण आपण रानटी जनावरासारखं वागलो असतो. सर्वजण कुणी कुणाला विचारलं नसतं. सुनामी लाटाच्या वेळेला 70 वर्षाच्या आजोबानं 15 दिवस अन्न नाही म्हणून नातवाला चिरून खाल्लं होतं. कारण हा वेदांत तिकडे पोचला नव्हता. आज झी टॉकीजनं हे आमचं कीर्तन काव्य परमार्थ 7 समुद्राच्या पलीकडे पोचवला. तुकोबरायांचा अभंगाचा थोडक्यात आपण भावार्थ बघूया, अर्थ लावूया. अर्थ काय सांगू आता संतांचे उपकार. कुणाला सांगतात? कोणतरी विचारायला गेलेलं आहे की आम्हाला सांगा. मग त्यावेळेला ते सांगतात. कोण विचारायला गेलं होतं? सिद्ध, साधक, बद्ध आणि मुमुक्ष 4 पद्धतीची लोक गेली. महाराज 5 वर्ष झालं दुष्काळ पडला होता. तुम्ही प्रपंचावर पाणी सोडलं. 75,000 कोटीची इस्टेट बुडवली. कानोबा सावकारांचं देणं त्यांच्या स्वाधीन केलं आणि तुम्ही विरक्त झाला. पाऊस पडला, अन्नधान्य पिकलं, परंतु समाजाचं ऐक्य बिघडलं. पुत्र पित्याचं वचन ऐकत नाही, पत्नी पत्नीचं ऐकत नाही. समाजाचं ऐक्य बिघडलेलं आहे. समाजामध्ये अंधश्रद्धा पसरलेली आहे. समाज व्यसनाला बरबटलेला आहे. काय करायचं? त्यावेळेला तुकोबराया म्हणतात काहीतरी सांगा, काहीतरी सांगा की लोकांनी टाहो फोडला. त्यावेळेला तुकोबराया म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. माझ्यावरती संतांचा उपकार आहेत. मग संत कुणाला म्हणायचं? तुकोबरायांना साक्षात तसं जर अगदी बारकाईनं अभ्यास केला तर गुरु भेटलेच नव्हते. फक्त स्वप्नामध्ये सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. स्वप्नामध्ये आणि त्यांनी पावशेर तूप देतो म्हणून सांगितलं होतं. साक्षात गुरु भेटलेच नव्हते. मग तुकोबरायांना ज्ञान कसं प्राप्त झालं? गुरुच भेटले नाहीत, मग ज्ञान मिळालं कसं? घोरपडे सर आलं, यांना शिकवलं. विना घ्यायला त्यांना पाटलांना लोकांनी शिकवलं. बाळभाई आमचे सांगतात की स्वर असा लावा. आम्हाला शिकवलं कीर्तनकारांना. कृष्णबुवा म्हणतात असं उभं राहावा. त्यावेळेला आम्हाला या लागलं. मग तुकोबरायांना कोणी शिकवलं? संप्रदाय सकळांचा येथो निया हो, संप्रदाय सकळांचा येथो निया हो, संप्रदाय सकळांचा येथो जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. संप्रदाय सकळांचा येतो निया, संप्रदाय सकळांचा येतो निया, संप्रदाय सकळांचा येतो निया, संप्रदाय सकळांचा येतो निया. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. नामदेवांचं राहिलेलं कार्य अपूर्ण अवस्थेत राहिलं. पंजाब पर्यंत नामदेवरायाने हा संप्रदाय नेला, पण कार्य थोडं अपुरं राहिलं. तुकोबरायाने ते पूर्ण करून दाखवलं. कारण संत कधी जात नाहीत आणि संत गेलेले नाहीत, संत आहेत. थोडक्यात तुम्हाला मी पुढे सांगेन की संत आहेत. संत जर गेले असते कुठल्याही गावात टाळ वाजला नसता. कुणाच्याही बुद्धीला सुचलं नसतं की आपल्या गावात पारायण करावं. बघा एवढं तुमचं भव्य गाव असून किती पारायण आहेत? 5 पारायण. महाराष्ट्रात असं गाव नाही 5 पारायण करणार. 1 पारायण म्हणलं की जीवावर येते. गुरुजींचं वैयक्तिक कुणाला विचारायचं नाही. या सर्वजण या, फक्त ऐका. किती भाग्य आहे तुमच्या लोकांचं. तद्वत तुकोबरायांचं
नामदेवांचं राहिलेलं कार्य तुकोबरायाने अवतारात पूर्ण केलं, हे एक मोठं भाग्य. आणि शेवटच्या वेळेला त्यांना साक्षात्कार झाला. त्याच्या अगोदर तुकोबरायांचं त्या असणाऱ्या कर्मठ समाजानं एवढा त्रास दिला, त्रास दिला, ते एके वेळेला तुकोबरायांना एका गाढवावर बसून त्याची धिंड काढली होती. आणि तुकोबराय त्या वेळेला घाबरले. गावाला घाबरले नाहीत, समाजाला घाबरले नाहीत, परंतु माझी असणारी धर्मपत्नीच्या समोर जर गाढव गेलं तर तिला काय वाटत? बायकोला पहिलं घाबरावं. बायको जर चांगली म्हणत असेल ना तर सर्व गावात त्याला सन्मान आहे. त्याची बायको जर त्याच्या मागं बोटं म्हणत असली ना, सुंभळ्या 50 कीर्तन करणं तर मोठा पुढारी हो. बायको कोणतरी बोलतं, बायको ऐकते का तुझी? विठ्ठल विठ्ठल भगवंताला हाक मारली, हे परमात्मा माझी आवडी या वेळेला काय म्हणेल? भगवंताने लगेच रूप बदललं. त्या ठिकाणी गाढवाचे घोडे, 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 आम्ही केलं दिंडी पुढे, आम्ही केलं दिंडी पुढे, गाढवाचे घोडे, गाढवाचे घोडे, गाढवाचे घोडे, गाढवाचे घोडे, आम्ही करू दिंडी पुढे, आम्ही करू दिंडी पुढे, आम्ही करू दिंडी पुढे, गाढवाचे घोडे, गाढवाचे घोडे, गाढवाचे घोडे, गाढवाचे घोडे, गाढवाचं घोडं केलं. एवढी मोठी ताकद होती तुकोबरायांची. आणि शेवटच्या वेळेला जाताना समाजाला हाक मारत तुकोबराय, ज्या दिवशी आपल्याकडे मोठा होम झाला, कधी झाला? शनिवारी. त्या दिवशी तुकोबराया गावातून फिरले आणि प्रत्येकाला सांगू लागले की उद्या देवाचं विमान येणार का? काय म्हणले, बुवा काय वेळ लागलं काय? आज काय लोक, मी बुवाला एका विचारलं धुळवडीचा सण का साजरा करायचा? नाही सांगता आलं. धुळवड का करायची? धुळवडी दिवशी सकाळी उठलं तर बुवा माणसाने सुद्धा, मी कोकणात होते, संपूर्ण अंगाला राख लावायची असते, संपूर्ण अंगाला, होळीतली. मोठी कथा आहे. धुळवड का करायची? आणि त्या हिरण्यकश्यपानं प्रत्येकाला मांस खायला दिलं. आणि हे तुमच्याकडे गावाकडे असतंय का कुठं असलं मांस खाणं वगैरे? प्रत्येक गावात आहे. जडपून माझ्या गावात नाही असं म्हणत नाही मी, आहे. ते त्या धुळवडीचा व्रतान सांगायचं म्हटलं ना, आपल्याला अभंगाकडे जाता येणार नाही, म्हणून तो विषय इथेच असू द्या. हा. आणि त्या धुळवडी दिवशी म्हणले महाराज, बुवा अहो आज पोळ्याचा सण आहे, गोडधड आहे, पण उद्या काहीतरी पण वेगळं आहे जेवण. आम्ही आलो असतो पण आजचं त्या पोळ्या संपल्या नाहीत, पण उद्या धुळवड आहे, कसं जायचं? लोकांना खरं वाटलं नाही. धुळवडीच्या दुसऱ्या दिवशी विचारलं, स्वतःच्या बायकोला खरं वाटलं नाही. आणि तिसऱ्या दिवशी, ज्या दिवशी बीज आहे त्या दिवशी तुकोबरायांनी लोकांना हाक मारली, देवाचा विमान आलेला आहे, आम्ही जातो, तुम्ही आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्या. आणि सगळ्याला विनंती केली. ते तुकोबराया कुणामुळे घडलं? अभंगाचं पहिलं चरण, काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू
त्यानंतर तुकोबराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, माझ्यावर संतांचे उपकार आहेत, मी तुम्हाला काय सांगणार. पण त्यावेळीचा समाज असा होता, विषय नाही समजला तर त्या बुवाला विचारत होते, संत कुणाला म्हणायचं विचारलं. आता कोण नाही विचारणार. पोट धरून हसलो राव, डोळा सुद्धा बापू झाकला ना, एवढं जोरात कीर्तन. हे पोट धरून हसलो, काय सांगितलं, अहो नुसतंच हसायचं. काय बुवा नाचलं नाचत तसं, स्टेजवरनं खाली पडलं नाचता नाचता. आपल्या जन्माचं हसवण्याची वेळ आलेली आहे. पाऊस वेळेवर पडत नाही, समाजाचं ऐक्य बिघडलं, एका एका गावात 4-4 पार्ट्या तयार झाल्या आणि आपण हसत बसावं का. त्यावेळेच्या एका साधकानं विचारलं की संत कुणाला म्हणायचं. तुकोबरायांनी त्यांना सरळ सांगितलं की शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी गोड असं भागवतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. जो जाणेल भगवंत तया नाम बोली जे संत, जो शाश्वत शाश्वत याचा निवाडा करी, जो देवाला ओळखतो, जो सत्य काय आहे असत्य काय आहे ज्यांनी ओळखलं ते संत. समजलं, खाली बसला. पण दुसऱ्यानं विचारलं नाही म्हणजे तुम्ही अवघड सांगताय. तुकोबराय म्हणतात, माझ्या भाषेत सांगू का, तेची संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचोनी, त्यांच्या मुखात सतत भगवंताचं नाम आहे. आता असं संत कोण भेटणार नाही. काय जरा कीर्तन संपलं, काय जणांच्या हरिपाठ सुद्धा पाठ नाही. आमचं झाकून कधी ठेवीत नाही, दुसऱ्याचं वाकून बघू नये. मी उघड सांगतो कीर्तनकारांचं, काही कीर्तनकारांच्या हरिपाठ सुद्धा पाठ नाही. हा, आता हे जगामध्ये लोकांना फसवण्यासाठी बरीचशी ढोंग चाललेले आहेत. त्याला टोपी घालून माळा म्हणते आम्ही संत, परस्त्री देखोनी चंचल झाले चित्त, डोई वाढवूनी केश, भूते आणि ती अंगास, तरी ते नव्हे संत जन, तेथे नाही आत्मखून. केस वाढवलं, भूत अंगात आलं, संत म्हणावं का त्याला. अंगात येणाराला केस वाढवलं, नाकापासून शेंडीपर्यंत गंध देतोय. अरे सोंबड्या, देवाच्या पाया कधी पडतोस का. घरातनं बाहेर पडताना न देव पुसता गंध येणारे मी बघितली म्हणून सांगतो. अनुभव आले अंगात या जगात येत. अनुभव जे मला आलं ते मी तुम्हाला सांगणार आहे बरं का गुरुवर्य. थोडासा अनुभव जो आला तोच मी इथं मानणार आहे. मग संत समजलं, त्यावेळेला लोक शांत झाली. समजलं की ज्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, ज्यांना सत काय आहे असत काय आहे ते संत. कुठं दिसणार नाही. आता संत मंडळी प्रत्येक ठिकाणी. राजकारण आलं की बरेच जण कोण म्हणतोय काय हे काय, अन्नदान श्रेष्ठ नाही, भूदान श्रेष्ठ नाही, गायदान श्रेष्ठ नाही, गोदान. मग काय श्रेष्ठ आहे तर म्हणे मतदान श्रेष्ठ. ऐकलेलं सांगतोय बरं का तुम्हाला. कीर्तनकारानं हे बोलावं का, संत म्हणावं का. आणि त्या संतांनी आमच्यावर पहिला उपकार केला तो म्हणजे आम्ही जिच्या पोटी जन्माला आलो तिला आई म्हणाय सांगितलं. आई श्रेष्ठ दैवत आहे. न माता परदैवतम. आई वडिलासारखं श्रेष्ठ दैवत नाही. मातर देवो भव, पितर देवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. 4 पद्धतीचा देव आम्हाला संतांनी सांगितलं. आमचे यमडी डॉक्टर सांगणार नाहीत की आई देव आहे म्हणून. किती संतांचा आमच्यावर उपकार आहे. हा, याच्यानंतर हा पहिला उपकार सांगितला. या उपकारावर बोलायचं म्हटलं, आई वडिलांच्या विषयी सांगायचं म्हटलं तर 4 दिवस लागतील. 4 दिवस.
दुसरा उपकार सांगितला. महाराज म्हटले आई वडील आम्हाला समजलं, आणि एखादा उपकार सांगा. उपकार एकूण किती आहेत? 1011 उपकार आहेत. माझ्या वाचनातनं गेलं तेवढंच बोलणार आहे, मनाचं माझ्या सांगणार नाही आहे इथं मी. दुसरा उपकार, आम्हाला सुख पाहिजे, काही नको, पैसा नको, धन नको, धान्य नको, माडी नको, बंगला नको, फक्त सुख. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म. भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळचरण नाम विठ्ठलाचे, कुळचरण नाम विठ्ठलाचे, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. नाम सांगितलं मला, नाम. आता नामामध्ये सुद्धा प्रकार सांगितलं. अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, एकमेव अद्वितीय ब्रह्म, खलुविदम ब्रह्म. पण आम्हाला नामच समजलं नाही. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा. किती वारकऱ्यांना येतो रामकृष्ण म्हणत नाहीत. मग असेच ऐकलं, म्हटले ते एखाद्या गाडीत बसलं तर कुणातरी टर उडवण्यात त्यांचं वेळ जाते. हा, अरे नामावरती चित्त ठेवा, शांत असा. मौनम सर्वोच्च साधनम, मौन धरून थांबा तुम्ही. हा, नामासारखी ताकद नाही, मग नाम श्रेष्ठ आहे. त्या भगवंताचं नाम सांगितलं आम्हाला. हा, हे 2 उपकार तुमच्या समोर सांगितलं. आणि उत्तरार्धात जाऊन सांगतात की मला जाग केलं. म्हणजे तुकोबराया झोपले होते का? अहो, तुकोबराया रात्रंदिवस जागे असायचे. दिन रजनी हाती धांदा गोविंदाचे पोबाडे. दिन रजनी, रात्रंदिवस. शिंक आली, जांभळ आला, खोकला आला तरच तेवढाच वेळ वाया जायचा. शिंक, जांभई, खोकला, इतकाची वेळ वाया गेला. आता कायम आता हरिपाठ म्हणायला लागलं तर देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेरे मुक्तिचारी. ते कुणाचं पोरग इथे फिरतंय. अरे तुला काय करायचंय? तू खोबराया कधी सुद्धा पाहिलं नाही. काही जण बघा आमच्या गावाकडे तशीकडे वरती जाऊन बघायचं, इथं पारायणाला कीर्तन ऐकायला लोक भरपूर, मंडप भरला. इतर गावात कुठं मंडप भरत नाही. भया उद्या लगीन होतं ना, आजच पोरगी कुठे गेली? तुझ्या बाच्या जोडी तोंडाच्या पैकी जा, देवाचं नाम ऐक. मी बोललो परवा एका गावात, देवाचं नाम ऐका. अरे दुनिया बुडण्याची वेळ आलेली आहे. तुकोबराया उत्तरार्धात जाऊन सांगतात, मला संतांनी जाग केलं. माझ्यामध्ये असणारा काम, क्रोध, मद आणि मत्सर हे काढून टाकलं. काम गेला, माता भगिनींच्याकडे बघण्याची मला दृष्टी चांगली मिळाली. क्रोध गेला, प्रत्येकाजवळ मी नतमस्तक झालो. काम गेला, क्रोध गेला, लोभ गेला. म्हणून आम्हाला सोने रुपये अमृतुके समान. आम्ही गरीब आहोत, मोकळं आहोत, रिकामा आहोत. काय आहे आमच्या जवळ द्यायला? आहे फक्त माझ्या जवळ एक जीव आहे माझा, तो संतांना मी देतो. अभंगाचं 2रं चरण. काय देव
पायी जीव थोडा ठेवितो पायी जीव थोडा काय देवताची भवमुतराई काय देवताची भवमुतराई काय देवताची भवमुतराई काय देवताची भवमुतराई ठेवितो पायी जीव थोडा ठेवितो पायी जीव थोडा ठेवितो पायी जीव थोडा ठेवितो पायी थोडा काय देवताची भवमुतराई काय देवताची भवमुतराई काय देवताची भवमुतराई ठेवितो पायी जीव थोडा काय देणार सर आमच्याकडे काहीच नाही तरी सुद्धा एक जण म्हटला संतांच्या पायावरती तुम्ही जीव देता हो संतांच्या पायावर मी जीव देणार म्हणजे माणूस मरताना मग मरतो कसा काय त्याचं जातं जीव जातं का काय जातं हा हा बरोबर आहे प्राण अपान व्यान उदान समान 5 वायू निघून जातात पण नेमकं आपण उचलून कधी नेतो बोला तुम्ही चुकू द्या काय कुणाला येत असेल त्यांना सांगा फक्त गुरुजी तुम्ही बोलू नका कुणाला येत असेल सांगा माणूस मेल्यानंतर तुमच्याकडे उचलून कधी नेतात नाही कशाला जीव जातो का नाही जीव जातो का तुमच्याकडे जीव जातो कुणच बोलत नाही मग संतांच्या पायावरती एवढं सांगून आम्ही जीव देतो म्हणतात पण तिथं कोण बोललं नाही एक जण मुठला आणि विचारलं संतांच्या पायावर तुम्ही जीव का देता कारण आम्हाला जे माहीत नव्हतं ते संतांनी माहीत करून दिलं थोडंसं एक भारुड आहे का आणि त्याचा मी अर्थ सांगतो म्हणजे किती अवघड आहे संतांनी काय सांगितलेलं आहे राय एवढे बापा करू माझं एवढं बापा करू माझं पाखरू 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 माझं राय एवढा बापा करू माझं राय एवढं बापा करू माझं वा राई एवढे बरं का सर राई एवढे म्हणजे राजीगरे एवढं पाखरू सांगितलं कुठं शोधायचं पाखरू दडामाडिक केळलं का मेंढोशी साखरी कुठेही जावा भारत देशामध्ये राजीगरे एवढं पाखरूचं नाही काही कुठं मग इथं आहे म्हणून सांगितलं कुठं म्हणजे अरपाड्यात नवं तू म्हणणार तू बुवा आज आला तर इथं कुठं पाखरू बघितलंस असे काही लोक म्हणतील राही एवढं पाखरू त्रिभुवनाचा त्याचा अर्थ पुढा असा आहे राजीग्र एवढं पाखरू स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये राहतं आणि नरांना आणि नारींना खातं म्हणजे मुली असू द्या मुलं असू द्या पुरुष मंडळी आणि महिला मंडळी यांनाच खाते हे असं पाखरू आहे मग पुढे विचारलं
ते एवढं मोठं पाखरू कधी एवढं होतं की वर स्वर्गात जाताना किंवा ती त्रिभुवनी त्याचा थारा, नर आणि नारी पाखराचा चारा, पिंड आणि ब्रह्मांड याचा अनुभव करा. पिंड आणि ब्रह्मांड म्हणजे इथंच आहे म्हणून सांगितलं. मग मोठं किती आहे? स्वर्गावरची पाखराची उंची, डोळ्यातील बाबुली पाखराची निची, सप्तसागर पांकरू घेऊन गेले चुंची. असं पाखरू आहे. 21 स्वर्गावरती उंच आहे. कुठं आहे ते 21 स्वर्ग? एक वेळ अमेरिकेचं यान गेलं, आता बरीचशी चंद्रावर जायला लागली, त्याच्यावर काय नाही म्हणतात आणि इथं सांगतात 21 स्वर्ग. आपल्या पाठीला 21 मनका आहेत. 21 स्वर्ग ध्यानात ठेवा. हे सांगणार नाही कोण, विचारून बघा. एका मणक्याला 4 होल आहेत. 21 चौक 84 योनी. आपण म्हणतो ना 84 योनी फिरल्यानंतर एक वेळ शेवटी 93,99,999 जन्म झालं की शेवटी हा मानवाचा देह मिळाला. मग 84 योनी इथं आहेत. हे पाठीमाग एका मनक्याला 4 होल, 21 चौक 84. स्वर्ग मृत्यू पाताळ 3 ताळ फिरतं. हे स्वर्ग आहे, इथं मृत्यू आहे आणि पायामध्ये खाली पाताळ आहेत. 10 अवतार शरीरामध्ये आहेत. ब्रह्मा शरीरामध्ये आहे, विष्णू शरीरामध्ये आहे, शंकर शरीरामध्ये आहे. आणि सर्व तुम्ही जे ह्या ब्रह्मांडामध्ये जे काय आहे ते विचारलं तरी मी तुम्हाला इथं सांगू शकतो, पण इथून खाली उतरल्यानंतर नाही. म्हणजे माझा अनुभव सांगितला. मग एवढं संतांनी महान उपकार केलं म्हणून त्यांच्या पायावरती जीव ठेवतो. पुढं पाखरू मोठा आहे बरं का. ते 7 समुद्र तुम्हाला मी सांगितलं नाहीत. शतचक्र दर्शन, शतचक्र भेदन. कुठल्या चक्रावरचे आपलं गायन काम चालू आहे? मणिपूर चक्र कुठं आहे? औटहात चक्र कुठं आहे? ते पाखरानं चोचीत घेऊन निघून गेलं. एवढं महान पाखरू सांगितलं आम्हाला. मग त्यांच्या पायावरती जीव ठेवलाच पाहिजे ना, का ठेवू नये? अहो म्हटले जीव एवढा आवडताय, जीव कसा ठेवायचा? कारण हा जीव कधी जात नाही. मी हे केलं, कुठल्या सप्त्याला पट्टी भरली नाही, पैसे साठवून 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 बरचसं केलं आणि अचानकपणे गेलं, खूप केलं, संपलं. साठवलेल्या पैशासाठी परत येतो तो जीव. माझा पैसा एवढा आहे, मी अजून जंगलो असतो. मी मुलं माझी चांगली होती, पारायणात कुठं ऐकायला गेली नव्हत्या तर ती पर पैसे साठवीत येतं. याकच पोरगं होतं ते संध्याकाळचं डांगडिंग करीत. सून होती ती एक भांडोरी होती. असं बरंचसं काय काय म्हणतो तो जीव. हा मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊनी छंद माझे माझे, परत येतो तो जीव. म्हणून संतांच्या पायावरती त्याला ठेवला. संतांच्या पायावरती ठेवल्यानंतर पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम, परत परत गर्भवासाचं दुःख भोगावं लागणार नाही. म्हणून त्यांना संतांच्या पायावर जर ठेवला तर मोक्ष मिळेल. आणि संतांच्या पायावरती जर नाही ठेवला तर जीवाला काय होईल? व काय होईल? हेंदरी छेंदरी दैवते, 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 हेंदरी छेंदरी दैवते. ओला पुष्टी भुटे केते, पुष्टी भुटे केते, पुष्टी भुटे केते, पुष्टी भुटे केते. आपल्या पोटाची राजाते हेंदरी छेंदरी दैवते, हेंदरी छेंदरी दैवते, हेंदरी छेंदरी दैवते, हेंदरी छेंदरी दैवते, छेंदरी दैवते, हेंदरी छेंदरी दैवते. भारूड हेंदरी छेंदरी दैवते भारूड नाही, प्रमाणातला आहे. कुठलं तरी पेशाच्या एवढीच्या जीवाला जन्म घ्यावा लागेल. पेशाची आहे का इकडं? भागवा भागवी चालते कुणाची? जिथं वार करी नसतील तिथं असते भागवा भागवी. हा, आणि जर कोणाला बघायचे असेल तर बालतळीवर जावा, लय ते मेंढे असतात. म्हणजे मी जाऊन एक वेळ बघून आलो. का म्हटलं तुम्ही का मेंढी? अहो म्हटले महाराज तुमच्याजवळ आम्ही खोटं बोलत नाही,
मालकाला आमच्या वेडच लागलं होतं. ते गेलं तर 8-8 दिवस घरीच यायचं नाही, कसं पियाचं लागलं. आणि हा इथं येऊन आईजवळ नवस केला. मेंढीसारखा वाकू दे, झालं की एका वर्षात वाकलं मेंढीसारखं नव्हतं, मरायला आडवंच पडलं म्हणून मेंढी भागवतोय. असं आहे का कुठं? वाईट अवस्था. हे शेंदारी दैवत जाऊन देवऋषाच्या घरात लावी चुलीतला अंगारा, उपारट्या पकाचा खैरा कोंबडा, लिंबू नारळ उतारा, मायबाप जुहार. नातानी शेरा मारला, त्याचे वारे कोण खातंय? ज्याला भूक लागली ही पिशाची योनी आमच्या संतांसमोर उभी राहणार नाही. आणि म्हणूनच जीव संतांच्या पायावरती मी ठेवतो. बघा समजतंय ना? हा, याच्या पुढे सांगतो, संतांच्या पायावरती जीव ठेवला. परत एक जणांना विचारलं, एवढं संत थोर तुम्ही मानता? हो, संत थोर आहेत, देवापेक्षा संत थोर आहेत. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून या सेवा करी त्यांची. तेथे काय माझा कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. अरे संतांचं सुख देवाला झालं, देवानं येऊन संतांची सेवा केली, देवानं जनाबाईचं काम केलं, देवानं मीराबाईचं काम केलं, देवानं चोकोबाचं काम केलं, देवानं सावत्या माळ्याचं काम केलं. अनगडशा फकीराचा कटोरा भरतच नव्हता. कशाचा होता व कटोरा? भर दे कटोरा मेरे, भर दे कटोरा हलवत अनगडशा फकीर डोक्याला हिरवी कपडी बांधून फिरत होता. कटोरा बनवला होता कशाचा? ताडाच्या झाडाचा. म्हणजे ते माडी पिऊन बनवला नाही. काय वारकरी माडी पियाला जाते ते जनावरीत काय म्हणतात महाराज, त्या झाडाचा निघाला अमृत आहे. अरे म्हटलं गरम करा की प्या. बघा हा, तुमच्या त्या ह्याच्यापेक्षा संतारापेक्षा किती चढते ते बघा. वाईट आहे ते, पिऊ नका. पण त्या ताडापासून त्यातला आतला घर काढून त्याचा कटोरा 2.5 किलोचा कटोरा होता, पण कुणीच भरला नव्हता. एका आजीला विचारलं, ती दररोज वारकऱ्यांच्या पाय पडाय जायची, आळंदीची वारी करायची, पंढरपूरची वारी करायची. आणि त्या फकीर बाबाजवळ आले, ए आजी, ए बुड्ढे. आता हिंदीतनं तो हे आहे दृष्टांत, पण माझी हिंदी काय बरी नाही. बकराच्या आहे पण बाय म्हणते पैसे लय, असली माझी हिंदी आहे. आम्ही शिकलोच कमी तर, त्यामुळे हिंदी बोलता येत नाही. ए बुड्ढे कहाँ जाते हैं, हमारा इधर आके सिर झुकाते नहीं. म्हातारी त्याला मराठीत न म्हणते, अरे तुझ्याजवळ येऊन पाया पडायच्या, तू कुणाच्या पाया पडलायस का? म्हातारी बोलते, आम्ही वारकऱ्यांच्या पाया पडतो फक्त. पंढरीच्या लोकांना हे अभिमान, एकमेकाच्या आम्ही पाया पडतो. तू पंढरपुरात सुद्धा येत नाहीस कधी, तुझ्या गळ्यात माळ नाही, फक्त कटोरा आहे, कपनी बांधलेला आहेस, आणि भिक्षांजली माई म्हणून तू ओरडतोस. माझा कटोरा भरेल ना, त्याच्याच मी पाया पडेल. कोण आहे का? 5 नावं सांगितली आजीनं. 5 नावं सांगितली. त्याच्यात एक गणपतीचा भक्त होता, त्याचं नाव सांगितलं. त्याच्या घरी गेला अनगडशा फकीर, भिक्षांजली माई, काय पाहिजे? माझा कटोरा भरून धान्य द्या. 1350 क्विंटल गहू वटलं तरी कटोरा भरला नाही. मी मनाचं सांगत नाही, माझ्या वाचनातनं गेलेला विषय आहे. 1350 क्विंटल किती मोठा कटोरा असेल. गणपतीचा भक्त आला, पाया पडला, भरवे म्हटले नाही आमच्यानं भरणार नाही. मग त्यानं तो कटोरा असा फेकला तर गावचा रस्ता अडवला, इतकं गहू त्याच्यामध्ये होतं, पण कटोरा भरला नाही. तोच तुकोबारायांच्या घरी आला आणि भिक्षांजली माई म्हटल्यानंतर तुकोबारायांच्या चिमुकल्या मुलीनं भाकरी बनवत असताना अशा भाकरी बनवत होती. आता भाकरीचा आवाजच येत नाही कुठं. हा, अशा भाकरी वाजायच्या, आता आवाजच नाही कुठं. ते नक्कल काय आपल्याला दाखवायची नाही, जागा नाही आहे ती. पण त्या चिमुकल्या भागीरथी आली आणि पिठाचं रिकाम हात झाडल्यानंतर कटोऱ्यामध्ये झाडला, असा हात चोळलं, कटोरा भरला.
त्यावेळेला त्याच्यातला स्वाभिमान नाहीसा झाला आणि तुकोबारायांच्या चरणावरती लोळण घेतली, नतमस्तक झाला, साष्टांग नमस्कार केला. संत सोपे नाहीच. संत का त्यांच्या पायावर जीव द्यायचा आहे तर सहज जर त्यांनी सांगितलं तरी त्यांच्यामध्ये हित आहे. अभंगाचं 3रं चरण. सहज बोलन हित उपदेश, 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 करुण सोयस चित्तवृत्ती, करुण सोयस चित्तवृत्ती, काय जावे त्याची भावे उतरा, काय जावे त्याची भावे उतरा, करणी सायाचा शिकावीती, करणी साया शिकावीती, काय जावे त्याची भावे उतरा, काय जावे त्याची भावे उतरा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलले तरी त्याच्यामध्ये हित आहे. संत सहज सहज बोलले तरी त्याच्यामध्ये हित आहे. आणि एखाद्याला येतच नाही, कुणी सांगावं, फक्त त्याची आवड पाहिजे. तुम्हाला कीर्तन जमत नसेल, जरूर मला भेटा. माझ्याकडे बोट करून सांगतो मी, जरूर मला भेटा. तुमच्याकडून काही न देता फक्त तुम्हाला ऑनलाईन मी कीर्तन शिकवतो. करुणी सायास शिकविती, सायासानं मुलांना शिकवतात, त्यांना संत म्हणतात. जे संत मंडळ आहे ते सरळ सांगणार, तुम्हाला येत नाही तुम्ही घरी जावा. जी नाहीत संत, ज्यांना संतांचं महत्व काय येतंय, काय स्वर लावता येतोय, जावा घरी. अरे पण सायास करून शिकवा ना, तुम्ही संत आहात. कशाला तुम्ही आला, कशाला संत इथं आले? उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही अवतीर्ण झालेला आहात. आणि तुम्ही सांगावं, दिंडी निघाली. सहज एक तुमच्या समोर उदाहरण ठेवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. दिंडी आली, आता मागी वारीला जाणारी दिंडी, लक्ष्मण महाराजांची दिंडी, पेन ओढावची दिंडी पायटेच्या वाड्याकडून येते बघा. पूर्ण तो कोयना विभाग फिरून आपल्या इथं येरपडे, पाटण असं ठिकाणी ती मुक्कामी वगैरे किंवा नव्या रस्त्यावर अशी मुक्कामी येते. अशी दिंडी आली. पण एक 100 एकर बागायत असणारा एक महान शेतकरी, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, गोपीचंदन टिळालेलं आहे, पण मोठं संकट आल्यासारखा चेहरा पाडलेला आहे, एका विहिरीवर बसलेला आहे. महाराज का बसला होईल? तुम्ही प्रत्येक वर्षाला आमच्या बरोबर येता, मग चालू वर्ष येत नाही का? काय म्हणतो, कसं यायचं हो? एकुलता एक मुलगा आहे, 12वीपर्यंत शिकवला, परंतु त्याला शुद्ध बोलता येत नाही. आता मुलाला शुद्ध बोलता येत नाही म्हणून वडिलांनी खिन्न होऊन बसावं का? नाही म्हटले. मी सरांना सांगितलं
जसं मगाशी आमच्या इथं बापू सांगायला आले, साप खोटं सांगितलं असं मला म्हणावं लागेल. आदमा बापू तिथं आले, म्हटलं की मी आता लगेच परत येतो. तसं लगेच यांनी म्हटले तुम्ही नेमकं सांगताय ना काय, हाच मग कुठं आहे मुलगा, आणा. मुलाला आणलं. बाबा कितवीपर्यंत शिकला? 12वीच्या वर्गातनं वडिलांनी शाळा सोडायला लावली. का तर म्हटले बाबांनी सांगितले आपली इस्टेट काही कमी नाही आहे, आपल्याकडं 2 ट्रॅक्टर आहेत, 50 म्हैशी आहेत, 2 घोडी आहेत, 5-6 गाड्या आहेत, बरंचसं काय साहित्य आहे आणि 10 कोटी रुपये बँकेत आहेत. काय शाळा शिकून करायचं आहे? पण त्या घरचा नियम होता की ब्राह्मणाला घरी आणावं, त्याचं पाद्यपूजन करावं, त्याच्या पायाचं तीर्थ प्रत्येकानं प्यावं आणि नंतरच पुढं अन्नाला स्पर्श करावा. मग स्नान संध्या करून त्यांचा नित्यनेम असा होता. पण मुलालाच ब्राह्मण म्हणता येत नव्हतं. तर ब्राह्मणाविषयी बोलायचं म्हटलं तर मी बरंचसं बोलू शकतो बरं का, 8 दिवस. पण ते आपणाला इथं बोलायचं नाही ब्राह्मणांच्या विषयी. कारण मला सुद्धा असंच बरंचसं मेसेज आलं की तुम्ही ब्राह्मणांच्या विषयीही बोलताय. ब्राह्मणांचंच आलं तर म्हटलं मला जेवढं माहीत आहे तेवढंच मी बोलतो. हा, उघड बोलणारा, कुणाला घाबरत नाही आपण, उघड बोलून टाकायचं. ब्राह्मण मुलाला म्हणता येत नव्हतं, मुलगा म्हणायचा बामण. वडिलांना काय पाहिजे होतं की शिकवला. मग शिक्षकांना सांगितलं, शिक्षक म्हणले अहो आम्ही प्रयत्न करून बघितला, त्याला ब्राह्मण बोलता येत नाही. मग आमचे वारकरी होते, भैसारखे वारकरी होते, बाळा इकडे जवळ तुला माहिती विचारली, हे बैल तुमचं एवढं मोठं आहे अगदी मगर मस्त ताकदवान, त्यांना काय देतात? तर म्हटले त्यांना आम्ही घाण्याची पेंड देतो खायला. हा, घाण्याची पेंड आणि घोडा घास वगैरे असं बरंचसं हिरवं देतो. म्हैशीना काय देता? सरकी पेंड देतो खायला. गायींना सुग्रास खाद्य देतो आम्ही, गोडी खाद्य देतो, बरंचसं काय त्यांना माहिती सांगितलं. आणि ही जे घोडी दिसतात ह्यांना काय देतो? म्हणजे खरारा देतो, खरारा. मग घोड्याचा खरारा कशात ठेवता तुम्ही? तर म्हणजे तोबऱ्यात ठेवतो. त्या ठिकाणी बहिणी सांगितलं रात्रीच्या 10 वाजले होते. तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण. काकड आरतीची वेळ झाली, मुलाचं डोळं झाकलं होतं, पण मुलगा काय म्हणत होता? तो ब्राह्मण, तो ब्राह्मण. असणारी इस्टेटीमधील एक चतुर्थांश इस्टेट तुकाराम विजेसाठी खर्च केली आणि आता माझे नाही कोणी समर्थ केला धनी जीवाचा विनाशी, प्रपंचावर सोडिले पाणी. वडिलांनी प्रपंचावर पाणी सोडलं. बाळा हा प्रपंचाचा व्याप आहे, तू सांभाळ. मी आता वारकरी होऊन पंढरपूरला जातो, कदापि मागे येणार नाही. एवढा त्यानं संकल्प केला आणि वारकऱ्यांच्या बरोबर निघून गेला. किती सायासानं वारकऱ्यांनी शिकवलं. शाळेतल्या शिक्षकांना, शाळेतल्या सरांना, हायस्कूलच्या कॉलेजच्या जे जमलं नाही ते आमच्या वारकऱ्यांनी करून दाखवलं. एवढं मोठं वारकरी आहेत, फक्त थोर आहेत, श्रेष्ठ आहेत. फक्त एकच सांगतात, काय सांगतात? की तुम्ही देवाचं नाव घ्या. म्हणून सगळ्यांनी देवाचं नाव घ्या. ठोबार कुमाई, 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 ठोबार कुमार 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 कुमार
टाळ्या वाजवू नका सर्वांनी. मी आता सांगतोय ते तुम्हाला ऐकायला येते ना, समजतंय ना. का झी टॉकीच्या कीर्तनासारखं म्हणत बसू. हे तुम्ही नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे आम्ही 20 वर्षापूर्वी भारुडात म्हणलेलं आहे. आणि ज्याला कुणाला ऐकायचं असेल तर माझ्या बरोबर या. आता 1 वाजता हेच म्हणणार आहे. ही जागा नाही ते म्हणायचं. साध्या सोप्या भाषेत संतांची वाणी आहे ती लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं काम कीर्तनकाराचं आहे. तुळस ही पवित्र आहे. माणूस या लोकाचा निरोप घेतला परलोकी जाण्याचं म्हटलं तरी त्याची माळ नसेल तरी गळ्यात त्याच्या तोंडात काय घातलं जातं? कोण म्हटलंय काय ह्याची बाबा माळ नाही, याच्या तोंडात काहीतरी दुसरंच घाला. इतकी पवित्र तुळशी आहे. प्रभू रामचंद्र पूर्ण अवतार ज्याला म्हटलं जातं त्यांचा पुढे जन्म व्हायचा आहे. इथं तुम्ही खरंच काकड्याला, आता मला आज जर वेळ असता तर मीच थांबलो असतो काकड्याला. अतिशय म्हणजे काकडा गोड झाला पाहिजे. काकड्याला ओव्या झाल्याच पाहिजे महिलांच्या. आणि सीतेचे आख्यान म्हणा, तुळशीच्या 11 ओव्या आहेत. सीतेचं आख्यान आहे ना, सीता वनवासाला जाती, प्रभू रामचंद्राचे त्याच्या 21 ओव्या आहेत. बरंचसं काय काय काकड्याचं आहे. प्राकृत जे आहे संतांना मान्य आहे ते म्हणायचं आहे. जे अमान्य आहे रसिक आहे हे कधीच म्हणायचं नाही. जे संतांना मान्य आहे ते म्हणायचं आहे. कारण संत या जगतामध्ये थोर आहेत आणि संत गेलेले नाहीत, संत आहेतच. संत बाळकृष्ण महाराज आहेत ज्यांना विश्वगौरव पुरस्कार मिळाला. ते गगनगिरी बाबा अजून आहेत, फक्त त्यांचं शरीर नाहीसं झालेलं आहे. मग या ठिकाणी ते या चराचरामध्ये त्यांचा वाद चालू आहे. नेमकं कुठं काय चाललंय? चांगल्या मार्गानं कोण जातो, वाईट मार्गानं कोण जातो? आपल्या मागे चित्रगुप्त आहे आणि तो लिखाण काम करत असतो. ह्या भूतलावर संतांना एवढी महान किंमत प्राप्त झाली. देवांच्या पेक्षा संतांची पूजा केली जाते. देव आरतीनं ओवाळतात पण संत पूजतात. संतांना पूजलं जातं. फक्त आपणाला संतांची महती कळत नाही. कुणाला संत म्हणायचं, कुणाला संत म्हणायचं, कुणाला संत म्हणायचं. बाहेरून पिशाच्यासारखा असतो, वेरपटासारखा असतो, पण आतमधून जो शहाणा आहे त्याला संत म्हणा. ज्ञानोबरायांचं वर्णन आहे. आणि संतांच्या जवळच ज्ञान कुठेच मिळणार नाही. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. संतांच्या जवळच ज्ञान आहे. हे शरीर जाणार आहे हे संतांनी आम्हाला सांगितलं. लगेच जाणार आहे. हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणयाची उंडी मासी पाकू पाकडी तवते सरे. एवढं गोड वर्णन संतांनी ज्ञानोबरायांनी केलं आहे की अरे काळाच्या तोंडात ही लोण्याची उंडी बसवलेली आहे, माशीनं पंख हलवायचे हात, हे संपणार आहे. याला संतांची परिभाषा म्हणायचं. संतांच्या परिभाषेत आपण जर गेलो, संतांच्या जवळ गेलो तर आपणाला देवाजवळ जाण्याचा मार्ग समजला जातो. म्हणून संत थोर आहेत. किती थोर आहेत तर आईपेक्षा गायी थोर आहे आणि गायीपेक्षा संत थोर आहेत. कोण बोललं? शबास बापू दादा. आई मगाच તમને सांगत होतो आई थोर आहे. तर काही जण म्हणत असतील काय बोला याड लागलं का काय, की आता सांगायला लागले गायी थोर आहे आणि आता सांगतात की गायीपेक्षा संत थोर आहेत. बरेचशी मंडळी आता म्हणणार काय बुवाचं काय आता काय 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 भजनाकडं काय तिकडे भारोडाचं याड लागलं का डोक्यात. पहिला उभं राहिलं तेव्हा सांगितलं आई थोर आहे, न मातू परदैवतम. आई वडिलांच्या सारखं श्रेष्ठ दैवत नाही. आणि आता परत सांगायला लागले की आईपेक्षा गायी थोर आहे आणि आता सांगतात गायीपेक्षा संत थोर आहेत. थोडक्यात उदाहरण सांगतो. संत किती थोर आहेत
आईपेक्षा गाई का थोर आहे? गाई थोर असणारी कुठली आहे तर देशी गाय, खिलार गाय थोर आहे. 50 लिटर 30 लिटर 20 लिटर देणारी गाय थोर नाही आहे. तुम्ही म्हणणार की आम्ही बाळगू का नको? तुम्ही तुमच्या उत्पन्नासाठी आयुष्य बाळगा, तिचा सांभाळ करा, तुम्हाला 4 पैसे तिच्यापासून मिळू द्या. पण जगात मान्य, देव मान्य, लोकमान्य असणारी जी गाय आहे ती खिलार गाय आहे. कारण तिच्या गोवऱ्या होमासाठी उपयोगाला येतात. आता आईपेक्षा ही गायी थोर. मग आई का थोर नाही तर श्रीकृष्ण भगवंताचं उदाहरण घ्या. श्रीकृष्ण भगवंत कुणापोटी जन्माला आले हो? देवकीच्या पोटी. बोलत नाही. देवकी त्यांची माता, पण सांभाळ कुणी केला? यशोदेनं. शाबास, असं बोलत जावं म्हणजे लगेच होईल कीर्तन. हा, मग देवकीनं 9 महिने 9 दिवस 9 वेळा 9 घटका या उदरामध्ये ओझं वागवलं, 8 वर्षाचं रूप दाखवलं. मग देवकीच्या अंगावरलं दूध का प्यालं नाहीत? हा का? देवकीचं दूधच प्यालं नाहीत काय हो? अहो, ज्या आईच्या पोटामध्ये तुम्ही वाढला त्या आईचं दूध का प्याला नाही? तुम्हाला माहित आहे? तुम्हाला कोणाला? गुरुजी तुम्ही बोलू नका, दम टाकू नका, थांबा, तुम्ही बोलू नका, ध्यानात ठेवा कीर्तन. कारण पूर्वजन्मीची कैकई देवकी, कैकई ही देवकी होती म्हणून त्या देवकीच्या अंगावलं दूध प्यालं नाहीत. नोट्स करून ठेवा, बारकाईनं माहिती सांगितली. आणि ज्या वेळेला कृष्ण भगवंतानं कालिया मर्दनासाठी त्या ढोहामध्ये उडी टाकली, देवकीला कळलं की माझा मुलगा देव आहे आणि त्यानं उडी टाकली. तो सकाळी बुडलाय, अजून वर नाही आला. देवकी फक्त हाणून मारून घेऊ लागली, छाती बडवू लागली, केस तोडू लागली. आणि त्या ढोहात देवकीनं उडी टाकली का? नाही. तुम्ही काल्याच्या कीर्तनला असता, हे तर ऐकलंय तुम्ही. नाही उडी टाकली. पण एक गाव होतं आणि त्या गावात अतिशय गरिबी आली. तिथे एक घर असं होतं तर ते पाल्या पाचोळ्याचं बांधलेलं होतं. बाई होती, तिचा नवरा मुंबईला, पोटमजुरीसाठी. गावात शेत नाही, घर बांधायला जागा नाही, गवताचं घर बांधलं जसं हे ऊस तोडीवाले करतात तसं. पण केंबळाचं घर बांधलं आणि केंबळाच्या घरात ती बाई राहत होती. घरामध्ये एक गाई होती, गाईचं एक लहानसं वासरू, आपल्या का वासरू, पण तिथं बछडा म्हटलेला आहे, पाडा म्हटलेला आहे, खोंड होता व्यालेल्या गायीचा. गाई घ्यायची, मागणं जायचं, कुठंतरी रोजगार पोटासाठी काम करायचं, गायीला बांधायची. आणि घरात तिच्या पोटी जन्माला आला 9 महिन्याचा एक मुलगा घरी झोपायचा, अंगावरलं दूध पाजायचं, गाईचं दूध पाजवायचं, झोपायचं. पण अचानकपणे शाळेला सुट्टी लागली आणि गावातली मुलं चेंडू खेळताना तो चेंडू त्या बाईच्या केळंबाच्या घरात गेला. चेंडू सापडत नाही म्हणून पोरांनी घर पेटवलं. चेंडूच गावना क्रिकेट खेळणारानी घर पेटलं. सगळी बोंबाबोंब. बाईचं घर कुणी पेटवलं, बाईचं घर कुणी पेटवलं. बाईला कळालं. बाई धावत आली. मुलाच्या पायानं पेट घेतला होता. मुलाचं शरीर धडधड धडधड धड पेटत होतं. गावातल्या लोकांनी बाईला धरली होती. बाई तू पुढे जाऊ नकोस. स्वतःचा जळणारा मुलगा बाईनं डोळ्यानं पाहिला, परंतु अग्नीमध्ये उडी टाकून मुलाला वाचवता आलं नाही. थोड्या वेळानं ती आग्न गायीच्या गोट्याकडे गेली. वासरानं हमरडा फोडला. खुंटी ठोकून बांधलेली गाय खुंटी उपटली, धावत आली, आगीमध्ये उडी टाकली. जाताना त्या वासराला बांधलेला दोर तोडला आणि अग्नीतून वासरू घेऊन बाहेर आली. म्हणून आईपेक्षा गायी थोर आहे. आणि या गायीपेक्षा असणारी ही माझी संत मंडळी, बसलेली संत मंडळी, माता भगिनी, तुम्ही थोर आहात. मला तुम्ही तुमच्या हृदयामध्ये जागा दिली. तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती, तैसे मज येते संभाळीत. काय द्यावे त्याचे व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. अभंगाचा यथानुमते यथानु, माझ्या जसं बुद्धीला सुचल तसा अर्थ मी तुम्हाला सांगितला. त्याचा भावार्थ वेगळा आहे, त्याचा लक्षार्थ वेगळा आहे.
मी तुम्हाला फक्त या अभंगाचा सरळ अर्थ आहे तो तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तो तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतला. या ठिकाणी या व्यासपीठाला असणारे व्यासपीठ चालक ज्यांनी बीजेचा कार्यक्रम मांडलेला आहे, हरिभक्तीपरायण आमचे गुरुवर्य किसनराव पडवळ आणि भगवंतानं त्यांना उदंड आयुष्य लाभावं, कारण व्यसनमुक्तीचा बंडातात्यांच्याबरोबर कार्यक्रम त्यांनी लाभवला. एक महत्त्वाचं काम काही गावात लोकांनी ऐकलं, काही मुलाने ऐकलं, काही वारकऱ्याने ऐकलं, काही कीर्तनकाराने ऐकलं. आज ते चांगल्या मार्गावर आहेत. ज्याने ऐकलंच नाही न ऐकू द्या, परंतु त्यांनी ते महान कार्य केलं. या ठिकाणी हरिभक्तीपरायण आमचे नथुराम गुरुवर्य महान कीर्तनकार आहेत. ते त्यांनी बसून कीर्तन पण ऐकलं माझं. मला त्याबद्दल फार मोठा आनंद प्राप्त झाला, कारण माझं शिक्षण कुठं मी आळंदी, पंढरपूर, काशी कुठंच गेलेलो नाही. इथंच गावातच कोणाला विचारायला गेलो नाही, कुणाचं ऐकायला सुद्धा जायला मला टायमिंग नसतं. खरंच कुणाचंही कीर्तन मला ऐकायला टायमिंग नाही, कारण माझ्या पाठीमागं कार्यक्रमच तेवढा आहेत. आणि मी तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला. ते तुम्ही सर्वांनी हिरवी तरी मी मूर्खू झाला से अविवेकू, तरी संत कृपेचा दीपकोश वजवडू असे. येईल तैसी केली कटकट वाकुडे या नीट देव जाणे, पै तुमचे नी केले धर्म कीर्तन हे सिद्धीस नेले, येत माझे जी उरले पायी कृपण. येईल तैसी केली कटकट वाकुडे या नीट देव जाणे. परत सर्वांचं दर्शन घेतो आणि सर्वांनी आता संतांचंच नाव घ्यायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर बाबले ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर बाबले ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर बाबले ज्ञानराज माऊली. हे आमच्या बाबूनं सिस्टीम एवढी ना, तर मी प्रत्येक ठिकाणी सांगत जातो, महाराष्ट्रभर आम्ही फिरत असतो. एवढी सिस्टीम कधी कुठेही चांगली नाही. आमच्या भारोडाला सुद्धा यांची सिस्टीम आहे. ऐकायला येते क्लिअर कट्टा, अगदी कधी तिथं मध्ये सूर फुर असं काय नाही. अतिशय चांगली सिस्टीम आहे. या पद्धतीची सिस्टीम ज्यांना कुणाला हवी असेल त्यांनी यांच्याकडे जरूर सिस्टीमबद्दल संपर्क साधा. चांगल्या पद्धतीची सिस्टीम तुम्हाला प्राप्त होईल. बाबूला सुद्धा चांगलं तो मृदंग वाजवतो, त्याला सुद्धा उदंड आयुष्य लाभावं, त्याच्या ज्ञानात भर पडावी आणि चांगल्या पद्धतीची ही दोन मुलं महाराष्ट्रात नावाला रूपाला यावीत अशी भगवंताजवळ प्रार्थना करतो. आणि या सेवेला, या कुटुंबाला उदंड आयुष्य लाभावं, सुख समाधान मिळावं, मुलं ज्ञानी व्हावीत, याहीपेक्षा अतिभव्य तुकाराम बीज ते सादर करतील, पण त्यांना सुख मिळावं अशी परमात्म्याच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी प्रार्थना करून या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोललेले सूर्य जय बापूर विठ्ठल, महाराज तुम्ही सिद्ध, हा नाही विचारला कारण आपला क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध, काम म्हणे ज्ञानेश्वराला कापाया पैकी करा, क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. समाधान तुमचं जगलं नारायणा सुरवारी कपल छापरा